केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये दाखल झालेत। त्यांच्या या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मार्केट यार्ड चौकामध्ये मोठ्या संख्येने जमलेत। प्रशासनाकडून सुरक्षेच्या कारणास्तव या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर भाजपही आता काँग्रेसच्या विरोधात आक्रमक झाली आहे। काँग्रेस भवन बाहेर भाजपने देखील आंदोलन केलंय। या आंदोलनांमुळे शहरामध्ये काही प्रमाणात राजकीय तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय पुण्यामध्ये काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी आंदोलन केलंय। आज देशाचे गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये दाखल झाले। त्यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यांच्या या पुणे दौऱ्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे। मार्केट यार्ड परिसरात काँग्रेसने आंदोलन केलंय। तर काँग्रेसच्या या आंदोलनाला विरोध दर्शवण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसचं कार्यालय असलेल्या काँग्रेस भवन समोर जमलेत आणि त्या ठिकाणी अमित शहा यांचं स्वागत असल्याच्या घोषणा देत आहेत। त्यामुळे पुण्यामध्ये दोन प्रमुख पक्ष एकाच दिवशी आंदोलन करतात। त्यामुळे पुण्याचं राजकीय वातावरण तापलं आहे। आम्ही असताना यायचं होतं, त्यांनी भ्याड कार्यकर्ते भ्याड हल्ला करायला त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि आम्ही पण त्या ठिकाणी आम्हाला अमित शहाच्या येण्यावर विरोध आहे। त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आम्ही इथे उभा आहोत, म्हणून त्यांनी तिथं आम्हाला दडपशाही करण्याचा प्रयत्न करत लास्टला गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत म्हणून तिथे आलेले आहेत। अख्खा देश बर्बाद केलाय, अख्खा देशाचा सत्यानाश केलाय गृहमंत्रीनी आणि मोदी सरकारने, म्हणून या गृहमंत्रीने राजीनामा द्यायलाच पाहिजे। त्यांची वृत्ती आहे ते तडीपार आहेत ना, जेलमध्ये राहून आलेत ना, जी त्यांची बुद्धी आहे, जे त्यांचा विचार आहे तो देशावर थोपण्याचा त्यांचा प्रकार चालू आहे। अरे या पॅलेट गन चालवल्या, लाठी हल्ला केला, हा खुनी माणूस आहे, हा आधी तडीपार होता, हा यांच्या मूळ गुणावर आलेला आहे। आमची मागणी आहे अमित शहानी उत्तर दिलं पाहिजे, नाहीतर राजीनामा दिला पाहिजे। अमित शहा हा आधुनिक काळातला जनरल डायर आहे। या माणसाने विद्यार्थ्यावर लाठीचार्ज केला आहे आणि हा त्या लाठीचार्जमधून पळ काढतो। हे पोस्टर अमित शहाना गो बॅक सांगण्यासाठी आहे। ज्या अमित शहाचे हात रक्ताने माखलेले, हजारो विद्यार्थ्यांचे रक्त